आज देश का कोई भी राज्य हो, अपनी बहनों बेटियों की पीड़ा को, उनके गुस्से को मैं समझ रहा हूं और राज्य सरकार से कहूंगा कि महिलाओं के खिलाफ अपराध अक्षम्य पाप है। दोषी कोई भी हो, वो बचना नहीं चाहिए। हे मोदींचं विधान कोणतं जुनं नाही, आत्ताचंच आहे, तेही आपल्या जळगाव महाराष्ट्रातलं. मोदीजी जे म्हणताय ते तुम्ही ऐकलं, पण कुणाला विश्वास बसेल त्यांच्या या बोलण्यावर? मला तरी बिलकुल बसणार नाही. आणि का बसावा? त्यांची कारणमीमांसा करायला बसलो तर तासाभरापेक्षा मोठा व्हिडिओ बनवावा लागेल. मोदीजी महिला सुरक्षेवर बोलतात, पण त्यांचा पक्ष भाजप महिला सुरक्षेच्या बाबतीत किती क्रूर वर्तन करतोय याचा कच्चा चिठ्ठा खुलला तर कोणत्याही संवेदनशील माणसाला स्वतःची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की यात महिला देखील मागे नाही आहेत. नुकतंच कंगना रनौत या भाजपच्या महिला खासदारानं शेतकरी आंदोलनात महिलांवर रेप केले जात होते असा खोटा आरोप केला. भाजपाने कायम बलात्कारासारख्या क्रूर गोष्टीला एक पॉलिटिकल टूल म्हणून वापरले आणि भारतातील इतर राजकीय पक्ष देखील धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही. आणि त्याहूनही दुर्दैवी गोष्ट म्हणजे आपण लोकही वृत्तीने स्वच्छ नाही आहोत. बदलापूर असो किंवा बंगाल, नाहीतर कोल्हापूर किंवा कांदिवली, आठवड्याभरातच बलात्काराच्या घटना घडल्यात या 3 ठिकाणी. 3-4 दिवस आरडाओरडा केला आपण, आणि आता काय? आपण लागलो त्याच नेत्यांच्या दहीहंडीत नाचायला. मग न्याय मागायचा तरी कुणासाठी? स्वतःच्या सुरक्षेपेक्षा राजकीय नेत्यांसाठीची निष्ठा जर आपल्याला अधिक महत्त्वाची वाटत असेल तर कुणालाही जाब विचारण्याआधी आपण स्वतःला जाब विचारला पाहिजे. नमस्कार, मी वैभव छाया. दोस्तो हो, आपली माध्यमं, आपला मीडिया, आपले पत्रकार जेव्हा खरंच पत्रकार होते, ते गोदी मीडिया नव्हते, सरकारी कामगार नव्हते, दरबारी भाट नव्हते, तेव्हा पत्रकारितेचा किमान एक दर्जा होता, एक स्तर होता. त्यात भलेही उच्च जातींची मक्तेदारी असली तरी पत्रकारितेचा किमान दर्जा त्यावेळेच्या ब्राह्मण संपादकांनी टिकून ठेवलेला होता. त्यात मागास जातींचा टक्का तेव्हाही नव्हता जसा तो आज नाही आहे, तो भाग वेगळा. तेव्हा त्या पत्रकारितेत एक रिपोर्टाज नावाचा प्रकार असायचा. IBN लोकमतनं याच नावानं सेगमेंट चालू ठेवलेलं होतं. तर इतर माध्यमांनी हे सेगमेंट वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या टायटलनं चालू केलेलं होतं. मी आजचा हा आपला एपिसोड त्याच रिपोर्टाच्या धर्तीवर आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. भारतातल्या बलात्कारांचं मूळ कशात आहे? का भारत रेप नेशन बनलेलं आहे? का भारताची ओळख रेप नेशन म्हणून झाली आहे? भारतातल्या या रेप कल्चर मागचं खरं कारण आहे तरी काय? यासारख्या विषयांवर आज सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ मी करतोय तेव्हा 23 तारखेचे दुपारचे 3 वाजलेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला उशीर होईल, तोपर्यंत अनेक घडामोडी घडून गेलेल्या असतील. त्या फक्त कन्सिडर करून घ्याव्यात. बलात्कारासारखा गंभीर गुन्हा तुम्हाला जर मोठी समस्या वाटत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बोर ठरणार आहे. म्हणून व्हिडिओ पाहायचा की नाही याचा निर्णय तुम्ही स्वतःच्या विवेकानं घेऊ शकता. तर सुरू करूयात आजच्या भागाला. दोस्तो हो, ऑगस्ट महिन्याची 10 सुरू झाली ती कलकत्त्याच्या RG कर हॉस्पिटलमध्ये घडलेल्या महाभयानक बलात्कार आणि खून प्रकरणानं, आणि ती मालिका येऊन पोहोचली महाराष्ट्रातल्या बदलापूर आणि कोल्हापूरच्या प्रकरणांवर. बंगाल ते बदलापूर असा मोठा प्रवास या निमित्तानं अख्ख्या देशानं पाहिला, आणि पाहिला तो राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थेचा दुटप्पी नीचपणा आणि महान नालायकपणा. सिस्टीम हरामखोर आहे, ती विश्वास ठेवण्यालायक देखील नाही, हे मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून अनेकदा अनुभवलेलं आहे. पण ती इतकी नीच बनलेली असेल ते आज पुन्हा एकदा अनुभवाला आलं. यात अधोरेखित करण्याजोगी गोष्ट म्हणजे आजवरच्या ज्या ज्या प्रकरणात आम्ही लढलो, मी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही संघर्ष केला, लढलो, त्या सगळ्या प्रकरणात विक्टीम हे बहुतांशी मागासवर्गाचे होते. त्यामुळे सिस्टमचं असं नीच वागणं काही अनपेक्षित नाही, हा अलिखित जातीयवादी नियम माझ्या डोक्यात फिक्स होता. पण आता बंगालपासून बदलापूरपर्यंतच्या प्रकरणात ना पीडित मागास जातीचे होते ना मुसलमान, तरीही सिस्टम ज्या क्रूरतेने वागली आहे ते वर्णन करण्यासाठी शब्दच नाही आहेत. ते वागणं प्रतीक आहे की एक माणूस म्हणून, एक समाज म्हणून आपण किती रसातळाला गेलो आहोत. ते कसं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी महाराष्ट्र आणि बंगाल या दोन्ही प्रकरणांचा थोडा सखोल धांडोळा घ्यावा लागेल. देशाच्या पूर्व किनारपट्टीला पश्चिम बंगाल आणि पश्चिम किनारपट्टीला महाराष्ट्र, दोघांमध्ये प्रचंड मोठा अंतर. पण ही दोन्ही राज्ये अनेक बाबतीत समान आहेत. ही दोन्ही राज्य त्यांच्या संस्कृतीच्या अस्मितेसाठी ओळखली जातात. दोन्ही राज्य त्यांच्या साहित्य परंपरेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. प्रबोधनाची परंपरा देखील याच दोन राज्यात सर्वात आधी आणि सर्वात जास्त खोलवर रुजलेली आहे.
या दोन राज्यांनी कला, नाटकं, सिनेमा, तंत्रज्ञान आणि भरपूर पैसा फक्त भारतालाच नाही बरं का, तर संपूर्ण भारतीय उपखंडाला दिलेला आहे. या दोन राज्यांनी संपूर्ण भारताची खाद्यसंस्कृती श्रीमंत केलेली आहे. अशी ही दोन समानता असणारी राज्य आणि अशाच काहीशा समानता या दोन्ही राज्यात घडलेल्या महिला अत्याचारांच्या प्रकरणातही होत्या. दोन्ही राज्यात आज जी सरकार आहेत त्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि ममता बॅनर्जी हे दोघेही हिंदू आहेत, सवर्ण हिंदू आहेत. त्यापैकी एकनाथ शिंदे हार्डकोर हिंदुत्ववादी आहेत, तर ममता बॅनर्जी या तापट स्वभावाच्या सॉफ्ट हिंदुत्ववादी आहेत. या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा स्वभाव एका सुपरफिशियल राजकारणाचा स्वभाव जसा असतो ना, अगदी तसाच आहे. म्हणजे कसा? ग्राउंड रियालिटीपासून कोसो दूर. या दोन्ही प्रकरणात पीडित आणि आरोपी दोन्ही हिंदूच आहेत. दोन्ही आरोपींच्या बाबतीत ते पकडले गेल्यानंतर ते गतिमंद आहेत, मतिमंद आहेत असे बचावाचे प्रचार केले गेले. दोन्ही आरोपींची एकापेक्षा अधिक लग्ने झाली असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर दोन्ही आरोपी डोमेस्टिक व्हायलन्समध्ये अडकले असल्याची माहिती देखील समोर आल्याचं बोललं जातंय. या दोन्ही आरोपींना त्यांनी ज्या संस्थेत गुन्हा घडवला म्हणजे बदलापूरला आदर्श शाळा आणि कोलकात्यात आरजीकर हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणच्या प्रशासनांनी त्या गुन्हेगारांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. नुसत्या त्याच प्रशासनांनी नव्हे तर कोलकाता आणि बदलापूरच्या स्थानिक प्रशासन, स्थानिक राजकारणी, स्थानिक आमदार, स्थानिक पोलीस प्रशासन या सर्वांनी मिळून गुन्हेगार आणि गुन्हा घडलेल्या संस्थेच्या आणि संस्था चालकांच्या बाजूनं उभं राहून गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केलाय. इतकेच नाही तर त्या सर्व प्रयत्नांचे निर्लज्ज प्रदर्शन देखील सह आरोपींनी, ज्यांना आपण सह आरोपी म्हणतोय त्या सर्व सह आरोपींनी मीडियासमोर चालवल्याचं आपण पाहिलंय. या सर्व प्रकरणात आरोपी, गुन्हेगार, पीडित, सह आरोपी, प्रशासन वगैरे वगैरे सर्वच्या सर्व सवर्ण हिंदूच होते. कुणीही मागासवर्गीय नाही आणि कुणीही मुसलमान नाही. तरी जेव्हा बंगालमध्ये अत्याचार झाला तेव्हा तिथे होणारा विरोध, आंदोलन हे खरं असल्याचं गोदी मीडिया ओरडून सांगत होती. मात्र जेव्हा महाराष्ट्रात असाच विरोध होऊ लागला तर तो स्टंट ठरवायला ही गोदी मीडिया पुढे कशी होती हा महत्त्वाचा प्रश्न मला तुमच्या समोर उपस्थित करायचा आहे. तो यासाठीच की आजपासून 2 महिन्यांनंतर जेव्हा निवडणूक प्रचारासाठी जेव्हा तुमच्या दारावर टकटक केली जाईल ना, तेव्हा प्रचारासाठी आलेल्या प्रत्येकाला तुम्ही हा प्रश्न निक्षून विचारला पाहिजे. कारण महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारनं त्यांच्या 2 मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या 2 उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या राज्यभरातल्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, त्यांच्या आमदारांनी बदलापूरचं आंदोलन कसं दडपलं जाईल, या आंदोलनाची निंदा नालस्ती कशी केली जाईल याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि वाईट त्याहून मोठं या गोष्टीचं की राज्य महिला सुरक्षेच्या बाबतीत चिंतेत असताना मुख्यमंत्री महिलांशी संवाद काय करत होते ते तुम्हीच पहा. सगळ्यांनी आले, पैसे आले, पैसे पैसे आले, पैसे आले आपल्याकडे, आपके खाते में आ गए. अभी देखो बराबर है, सब ध्यान रखो. चला, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना पैसे मिळाले, तिकडच्या महिलांना. दुसरीकडे पश्चिम बंगालच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं देखील मान्य केले की डॉक्टर त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणी सुरक्षित नाहीत. त्यांना सुरक्षा प्रदान करायला हवी. त्यांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करायलाच पाहिजे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयानं पश्चिम बंगाल सरकारला नोटीस धाडली आहे. CBIला नोटीस देताना खडे बोल सुनावलेत. केंद्र सरकारलाही दिशानिर्देश दिलेत की लवकरात लवकर काहीतरी हालचाल करा, काहीतरी उपाययोजना करा. डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यासाठीची रूपरेषा तयार करा असं खडसावून सांगितलंय. आज 3 आठवडे उलटत आलेत पण कोणतीच प्रक्रिया नाही. जेव्हा रोम जळत होता तेव्हा निरो फिडेल वाजवत होता असं म्हणतात. आज देशातली महत्त्वाची 2 राज्य जळतायत, आंदोलनं होत आहेत, तेव्हा प्रधानमंत्री पोलंडच्या दौऱ्यावर आहेत. देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं आजही सुरू आहेत. ठिकठिकाणी डॉक्टरांचे संप आजही सुरू आहेत. अख्खी मेडिकल फ्रॅटर्निटी देशात कुठे ना कुठेतरी रस्त्यावर उतरलेली आहे. जिथे संप शक्य नव्हता तिथे दंडाला काळ्या फिती लावून कारभार सुरू ठेवण्यात आलेला आहे. ज्या आरजीकर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली तिथे पुकारण्यात आलेल्या आंदोलनावर गुंडांनी हल्ला केला. त्या रुग्णालयाची तोडफोड केली. अनेक डॉक्टर त्यात जखमी झाले. गोदी मीडिया फक्त यात आरोपी मुस्लिमच आहे याचे खोटे इमले रचण्यात बिझी राहिले. पण कोणी हा प्रश्न का विचारला नाही की आंदोलकांवर हल्ले करणारे हे गुंड कोण होते? कोणाला नको होतं हे आंदोलन? पोलीस प्रशासन इतकं गाफील कसं राहिलं पश्चिम बंगालचं? पोलिसांनी आत्तापर्यंत 25 जणांना अटक केली आहे. पण त्या अटकेनंतर त्याचं काय झालं याची कोणतीही खबरबात कोणत्याच माध्यमांमध्ये नाही.
यात सगळ्यात आश्चर्याची आणि दुःखाची गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालला महिला मुख्यमंत्री आहेत. त्याच राज्याच्या मुख्यमंत्री असण्यासोबत गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री देखील आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतःच रस्त्यावर उतरून विरोधाचं ढोंग करतात. इतकी हिपोक्रेसी एक महिला म्हणून तरी ममता बॅनर्जींकडून अपेक्षित नव्हती. बदलापूरच्या घटनेतही पीडित मुलीच्या आयांपैकी एका गरोदर आईला 12 तास पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ ठेवण्यात आलं. बदलापूरच्या आदर्श शाळेचे संस्थाचालक, संस्थेचे पदाधिकारी हे सर्व लोक भाजपचेच आहेत. त्यांचे सर्व पुरावे आता सर्वांसमोर आलेले आहेत. या संस्थेने आणि पोलिसांनी संगनमत करून FIR दाखल होऊ नये यासाठी जंग पछाडलं. याही प्रकरणातला आरोपी हा संस्थाचालकांच्याच मर्जीतला आहे. तो त्यांच्या फार्म हाऊसवर कामाला होता अशी माहिती मिळाली. पोलीस अधिकारी शुभदा शितोळे यांनाही निलंबित केल्याचं खोटं नाटक करण्यात आलं. इथंही बंगालसारखंच आंदोलकांवर तुफान लाठी हल्ला करण्यात आला. इथंही बंगालसारख्याच मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांचाच निषेध केला. त्यांना बाहेरचे लोक म्हटलं, त्यांच्यावर केसेस टाकल्या आणि सर्वात जास्त गुन्हे त्यांच्याच लाडक्या बहिणींवर नोंद झालेत. आणि म्हणून आपल्याला या निमित्ताने काही गोष्टींचा पुन्हा एकदा तातडीने विचार करायला पाहिजे की हे बलात्कार का होतात आणि या समस्येची उपाययोजना काय. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजे ADR आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या 21 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार तब्बल 151 विद्यमान खासदार आणि आमदारांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणं जाहीर केली आहेत. या अहवालानुसार महिलांविरोधात अत्याचारांचे फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या 151 लोकप्रतिनिधींपैकी 135 आमदार आणि 16 खासदार आहेत. त्यापैकी 44 आमदार आणि 10 खासदार भाजपाचे आहेत. 22 आमदार आणि 1 खासदार काँग्रेसचे आहेत. या आठवड्यात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यात ते काय म्हणाले आपण जरा पाहूया. ही माहिती आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोची. ओके, गेल्या काही वर्षात शासनाने अनेक योजनांच्या घोषणा करूनही त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही महिलांवरच्या अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होते आहे. देशातल्या सर्वात प्रगत राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही. आकडेवारी इतकी वाढते आहे की आपल्या राज्याची तुलना ही सतत उत्तर प्रदेश आणि बिहारशी केली जात आहे. 2023-24च्या आकडेवारीनुसार राज्यात महिला तरुणींचा विनयभंग आणि छेडछाडीचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत. त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूर शहराचा क्रमांक आहे. यामध्ये समाज माध्यमांवरून होणाऱ्या प्रकरणांचाही समावेश आहे. आता इथे खाली त्यांनी डेटा दिलेला आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा वाढता आलेख. अत्याचार कोणकोणते? तर बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, नातलगांकडून होणारे अत्याचार, विनयभंग, लैंगिक अत्याचार, ट्रॅफिकिंग म्हणजे अनैतिक व्यापार आणि इतर. याच्यामध्ये 2017 या वर्षात महाराष्ट्रामध्ये 4320 बलात्कार झालेत. 2018 मध्ये 4974 बलात्कार झालेत. 2019 5412 बलात्कार झालेले. 2020 मध्ये 4846 बलात्कार आहेत. 2021 5954, 2022 7084 आणि 2023 7521 एवढी बलात्कारची प्रकरणांची नोंद पोलीस स्टेशनला आहे. महाराष्ट्रातल्या या आकडेवारीनुसार इथे दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो. अर्थात हे झाले केवळ नोंद झालेले गुन्हे. नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा खूप जास्त असतील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या नुसार 2022च्या नुसार आकडेवारीनुसार महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या खालोखाल महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात 2019 ते 2021 या कालावधीत 18 वर्षे आणि त्याहूनही अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची 1,0842 प्रकरणे आहेत. शहाजी जगताप यांनी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान ही आकडेवारी समोर आली. बीड आणि सांगली, आता गंमत बघा, बीड आणि सांगली येथील महिला ऊसतोड कामगारांच्या नकळत गर्भाशये काढली जायची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कामामध्ये सुट्ट्या पडू नयेत म्हणून त्यांच्या आरोग्याशी असा खेळ सुरू आहे.
राज ठाकरेंनी ज्या NCRBचा उल्लेख केला त्या संस्थेकडून दरवर्षी अहवाल प्रसिद्ध होतच असतात. त्यांच्या अहवालातील काही धक्कादायक आकडेवारी आता आपण पाहूयात. 2012 साली एका वर्षात बलात्काराच्या एकूण 25,000 केसेस नोंदवल्या गेल्या होत्या. दरवर्षी हा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच जातोय. 2022 साली हाच आकडा वर्षाला 31,000 प्रकरणांपर्यंत पोहोचला. अगदी कोविड काळातही हा आकडा वाढलेलाच होता. 2024 साली 35,000 प्रकरणं नोंदवली जातील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. सरासरी रोज 85 अशी क्रूर प्रकरणांची नोंद होते. नोंद न झालेली प्रकरणं जर गृहीत धरली तर दिवसाला सरासरी 140 ते 150 प्रकरणं घडत असावीत असा भीतीदायक अंदाज व्यक्त केला गेला. NCRBची दुसरी एक आकडेवारी पाहूयात. दररोज घडणाऱ्या या प्रकरणात 90% अधिक प्रकरणात आरोपी ही पीडित व्यक्तीच्या ओळखीचीच असते. यात शेजारी, जवळचे मित्र, नातेवाईक, कामाच्या ठिकाणचे सहकारी, घरातलेच सख्खे नातेवाईक अधिक आढळून आले आहेत. NCRBची अजून एक आकडेवारी पाहूयात. 2014 ते 2022 या 8 वर्षात मुलांवरील अत्याचारांच्या घटना 96% वाढल्यात. 2023 साली NCRBच्या उपलब्ध आकडेवारीनुसार ही वाढ 80% होती. लहान मुलांविरोधात गुन्ह्यांची संख्या 2014 मध्ये 89,423 होती. ती 2022 मध्ये 1,62,449 इतकी झाली आहे. गोवा, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा ही 4 राज्ये सोडली तर भारतातील 29 पैकी 25 राज्यात या गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, ओरिसा या राज्यात एकूण गुन्ह्यांपैकी 5% अधिक गुन्हे लहान मुलांवरील अत्याचारांचे असतात. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात हेच प्रमाण 10% जास्त आहे. ही आकडेवारी नोंद झालेल्या गुन्ह्यांची आहे. परंतु विविध कारणांमुळे अशा गुन्ह्यांची नोंद न झालेली संख्याही प्रचंड मोठी आहे. बलात्काराची प्रकरणं का घडतात, बलात्कारासारखे गुन्हे का घडतात यावर चर्चा करताना आपण काही फॅक्टर्सचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. त्यातला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे पुरुषी वर्चस्ववाद. बलात्काराच्या प्रकरणात वासनांधता हा शब्द वापरून आपण मोकळे होतो, पण खरं तर बलात्कारासाठी पुरुषाची वासनांधता नव्हे तर पुरुषाचा वर्चस्ववादी स्वभावच कारणीभूत असतो. याचं मूळ आपल्या मानसिकतेत आणि अर्धवट अज्ञानात आहे, आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे, आपल्या पुरुषी विचारात आहे, आपल्या पितृसत्ताकवादी मानसिकतेत आहे. म्हणजे पहा, नवरा बायकोच्या भांडणात बायकोचा बापच अगदी बायकोची आई देखील जावयाला सुनवायला कमी करत नाही की मर्दासारखा मर्द ना तो. मग स्वतःच्या बायकोला ताब्यात ठेवू शकत नाहीस. भांडण झालं की लगेच आमच्याकडे का धावून येता, तुम्ही तुमचं बघा ना, ठेव ना तुझ्या बायकोला धाकामध्ये. ही वाक्य तुम्ही कधी ना कधीतरी ऐकलीच असतील किंवा तुम्हीही कधी ना कधीतरी कुणाला तरी हे बोललेच असाल. आठवून पहा. बाई ऐकत नाही, बाई आपल्यापेक्षा वरचढ ठरते, हे जेव्हा पुरुषाला पटत नाही, हे पुरुषाला आवडत नाही, तेव्हा तेव्हा त्या बाईचा आत्मसन्मान कसा ठेचला जाईल, तिला आपल्या स्पर्धेतून कसं बाजूला फेकलं जाईल, या सूड भावनेतून, या वर्चस्ववादाच्या भावनेतूनच पुरुष बलात्कार करत असतात. यातला दुसरा फॅक्टर आहे तो आपल्या भाषेचा. आपली भाषा देखील तशीच आहे. एखाद्यानं शौर्य गाजवलं, एखाद्यानं वीर्य गाजवलं तर त्याला मर्द म्हटलं जातं. पुरुषानं त्याच्या संभोगाला आणि त्याच्या सेमेंच्या म्हणजे शुक्रजंतूंच्या स्खलनाला, इजॅक्युलेशनला वीर्य असं नाव दिलं. इजॅक्युलेशन झालं की वीर्य बाहेर पडतं, तीच मानसिकता आहे. संभोगातून स्वतःचा पुरुषार्थ दाखवणारी स्वतःची विकृती आणि हीन पुरुषी मानसिकता. ही पुरुषी मानसिकता गाजवण्यासाठी 100% बलात्कार घडत असतात. हे तर एक उदाहरण झालं. अजून अशी अनेक उदाहरणं देता येतील. पुरुषांना नपुंसक म्हणण्याचं उदाहरण. एखाद्या पुरुषाचा मेल इगो दुखावण्यासाठी सर्वात भयानक शब्द आहे बरं का हा. पुन्हा इथे संबंध वीर्याचाच येतो. एखाद्या पुरुषात वीर्य कमी असणं म्हणजेच सेमेन कमी असण्याच्या गोष्टीसाठी आपण सहजपणे नपुंसक शब्द वापरून मोकळे होतो. हा शब्द प्रचंड हिंसक आहे हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्यासारखे अनेक वाक्प्रचार देखील आहेत. जसं चपात्या लाटण्याचं काम करा, हातात बांगड्या भरा, साड्या घाला तुम्ही, आणि अशी कितीतरी. यात पुरुषी वर्चस्ववादच असतो. तिसरा फॅक्टर म्हणजे आपली मनोरंजन इंडस्ट्रीज बघा. कपिल शर्माचा शो घ्या, चला उदाहरण म्हणून तुम्ही चला हवाई उद्याचा शो घ्या. पुरुष कलाकारांना साड्या नेसवायच्या आणि स्त्रियांच्या शरीरावर वाटेल तसे क्रूर विनोद करायचे आणि ते विनोद ऐकून आपण त्यावर खळखळून हसायचं. हा आपला आवडता शिरस्ता आहे ना? खरं सांगा, आहे की नाही? यावर कधी ना मीडियाला बोलावंसं वाटलं ना कधी कोणत्या शहाण्या कलाकाराला किंवा निर्मात्याला बोलावंसं वाटलं. ॲनिमल सारखा तद्दन हिंसक आणि टुकार सिनेमा 1000 कोटींचा धंदा करतो
आणि त्या सिनेमाचा दिग्दर्शक उघडपणे त्या सिनेमाच्या नायकाच्या पुरुषी हिंसेचं समर्थन देखील करतो आणि आपणही ते आवडीने चगळत चगळत पाहतो. ही आपली लायकी आणि आपली मानसिकता आहे. या सगळ्याची सुरुवात कुठून होते? तर त्यासाठी थोडंसं भूतकाळात जाऊयात, म्हणजे आपल्याला चौथा महत्त्वाचा फॅक्टर समजून घेता येईल. आपल्या अंकलिपीचे धडे आठवा, पहिली दुसरीचे धडे आठवा, ज्यात लहानपणापासून आपल्या मेंदूवर प्रोग्रामिंग केलं जातं. काय असायचं पुस्तकांमध्ये? छगन छकडा चालव, शैला कैरी काप, सुमन भाजी चीर, कमल चपाती लाट. या गोष्टी लहानपणापासून बिंबवल्या जातात मेंदूवर आणि तरुणपणी त्यांची विकृती तयार होते. बायकांनी बायकांचीच कामं करायची असतात, पुरुषांनी पुरुषांची कामं करायची असतात. हा समज डोक्यात एकदम जबरदस्त घट्ट बसलेला. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर टीका करताना त्यांना तुम्ही चपात्या लाटायची कामं करा असा सल्ला दिला होता, अशी घाणेरडी टीका केली होती. तर ही अशी आपली शिक्षण व्यवस्था नैतिक पातळीवर आपल्याला भ्रष्ट करते. नाहीतर बदलापूरच्या प्रकरणात तू अशी रिपोर्टिंग करते की जसा तुझाच बलात्कार झाला, असा निर्लज्जपणाचा कळस घाटणारी भाजपची पदाधिकाऱ्याची हिंमत तरी झाली असती का कोणत्या महिला पत्रकाराला बोलायची, तेही शिकलेल्या महिला पत्रकाराला? जेव्हा बिल्किस बानोच्या बलात्कारांना फक्त हिंदू मतांसाठी मोकळं सोडलं होतं, तेव्हा आपण टाळ्या वाजवल्या होत्या, आपल्यातल्या धार्मिक अस्मिता चेतवल्या होत्या. बलात्कारींना ओवाळलं होतं, त्यांचा जाहीर सत्कार केला होता, सर्वांना गोडधोड खायला वाटलं होतं. प्रज्वल रेवन्नावर 2,500हून अधिक महिलांचं यौन शोषण केला गेल्याचा आरोप झाला. तसे व्हिडिओ पुरावे देखील समोर आले. काय झालं त्याचं? बृजभूषण सिंगनं कितीतरी महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केलं. तेव्हा पीडित महिला खेळाडूंचं चारित्र्यहनन करण्यात आघाडीवर कोण होतं? कोणत्या विचारधारेची लोकं होती? तेही ठाऊक आहेच ना. विनेश फोगट ऑलिम्पिकमध्ये जिंकत होती, तेव्हा ती जिंकू नये म्हणून तिला शिव्या देणारे, तिच्यावर टिप्पण्या करणारे लोक कोण होतो? आपणच होतो ना. समाज आपल्यापासूनच बनतो. विनेश जेव्हा अपात्र ठरली तेव्हा तिच्याबद्दल जे घाणेरडं बोललं गेलं ते काही तिच्यावर बलात्कार करण्यापेक्षा कमी नव्हतं. याच बृजभूषणची सत्कार रॅली काढली गेली होती. कठुआमधल्या गँगरेप प्रकरणातल्या गुन्हेगारांची विजयी वरात काढणारे कोण होते? कुलदीप सेंगरचा जाहीर सत्कार करणारे कोण होते? तेव्हा त्या सत्कारात सामील झालेले आणि त्यावर मौन बाळगून राहिलेल्या लोकांनी स्वतःच आपल्या लेकी बाळींच्या असुरक्षित राहण्याची हमी घेतली होती. इतकंच नाही तर त्यांनी त्या असुरक्षित कशा राहतील याची गॅरंटीच उचलली होती. मी तुम्हाला 2013 सालचं एक वादग्रस्त वक्तव्य सांगतो. ते असं होतं की पोरी कमी कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात. मी पुन्हा एकदा बोलतोय की पोरी कमी कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात. आणि हे वक्तव्य होतं सिंधुताई सपकाळ यांचं. खूप गदारोळ नाही झाला त्यावर. उलट त्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या झुंडी तेव्हा द्वेषानं अंगावर येत होत्या. आज सिंधुताईंच्या त्या वक्तव्याची एक साधी बातमी इंटरनेटवर उपलब्ध नाही. अगदी मी स्वतः केलेली फेसबुक पोस्ट देखील गायब आहे. तेव्हा सिंधुताई ह्या मोदी समर्थक होत्या. असंच एक नुकतंच घडलेलं प्रकरण, पंजाबमधला राम रहीम बाबा, ज्याच्यावर बलात्काराचे कैक प्रकरणं दाखल आहेत. त्याचे भक्त देखील अजूनही त्याला देवच मानतात. दर निवडणुकीआधी त्याला पॅरोलवर बाहेर सोडलं जातं. आता हरियाणा विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्याला या निवडणुकीसाठीच बाहेर सोडलेलं आहे. भाजपानं पुन्हा एकदा स्वतःचा फायदा पाहिला. एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावरही अशाच प्रकारचे आरोप आहेत. त्यावर चित्रा वाघ यांनी केलेला थैथयाट तुम्हाला सगळ्यांना आठवतोच आहे ना. खूप मोठा गजब केला होता त्यांनी त्यावेळेला. आज काय? आज दोघंही शांत आहेत. एकाच पक्षात, एकाच सरकारात ते सहकारी आहेत. आपणच आहोत जे बलात्कार केलेल्यांना, बलात्काराचा आरोप असलेल्यांना प्रतिष्ठा मिळवून देतो, त्यांना ग्लोरीफाय करतो. आपणच आपल्या मुलींच्या, लेकी बाळींच्या बलात्कार होण्यासाठीचा मार्ग तयार करत असतो. आणि ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही. हे दुर्दैव आहे. हाच आपल्या लिस्टमधला 5वा फॅक्टर आहे. आपल्याला नैतिक मूल्य उरलेलं नाही. जशा सिंधुताई म्हणाल्या किंवा इतर महत्त्वाच्या पदावर बसलेले लोक म्हणत असतात की मुलींच्या छोटे कपडे घालण्यामुळे त्यांच्यावर बलात्कार होतात, तर मग 85 वर्षांच्या वृद्धेवर झालेले बलात्कार हे का होत असतात? बुरखा घातलेल्या महिलांवर बलात्कार का होतात? चापून चोपून साड्या नेसलेल्या तरुण महिला त्या अगदी 2 ते 3 वर्षांच्या मुलींवर बलात्कार का होत असतात? हे प्रश्न का पडत नाहीत तुम्हाला? अजून एक आरोप होतो की मुली रात्रीच्या वेळेस घराबाहेर राहिल्यामुळे बलात्कार होतात. तर मग पुरुषही रात्री घराबाहेर राहतात. पुरुषांवर का बरं बायका बलात्कार करत नाहीत? मुलींच्या दारू पिण्यामुळे, मुलींच्या स्मोकिंग करण्यामुळे मुली अवेलेबल आहेत असा समज करून त्यांच्यावर बलात्कार होतात असा समज असणाऱ्यांना एक थेट प्रश्न आहे. भारतात तर सगळ्यात जास्त पुरुष दारू पितात. भारतात सगळ्यात जास्त पुरुष स्मोकर आहेत. मग ते सगळे पुरुष बलात्कार करून घेण्यासाठी अवेलेबल आहेत का? हा प्रश्न विचारा.
नाही ना दोस्तो, मुली रात्रीच्या वेळेस घराबाहेर राहिल्यामुळे नाही तर पोटेन्शियल रेपिस्ट पुरुष आणि मुलं रात्री घराबाहेर राहिल्यामुळे बलात्कार घडतात. त्यामुळे मुली बाहेर राहतात असा गोंगाट करणाऱ्या नालायकांनी आधी स्वतःची मुलं 7च्या आत घरात बोलवून घेतली पाहिजेत. या मानसिकतेची सुरुवात आपण आपल्यापासूनच करूयात, आपल्याच घरातून करूयात. मुलगी चांगल्या कॅरेक्टरची आहे की नाही हे तिच्या कपड्यांवरून आपल्याच घरात ठरवलं जातं ना. ती कशी बसते, ती कशी उठते, ती पुरुषासमोर पण खुर्चीवर बसलेली असते का, इथपासून अनेक गोष्टी तिला घरच्या बायकाच जज करत असतात. पण भोकं पडलेली अंडरपॅन्ट घालून टॉवेलवर गावभर चक्रा मारणाऱ्या पुरुषाला कधीच कोणी कॅरेक्टरलेस ठरवत नाही. दुकानात अंडरगार्मेंटचे मॅनिक्विन पाहून चेकाळणारे आपण लोक आपल्याला अंतर्वस्त्रावरून समोरच्याचं कॅरेक्टर ठरवण्याचा प्रचंड हिंसक छंद आहे. विराट कोहली घ्या किंवा महेंद्रसिंग धोनी घ्या, हे लोक, हे दोन मोठे खेळाडू आधी अनेक घटनांवर मोकळेपणाने व्यक्त व्हायचे, भूमिका घ्यायचे, पण एकाएकी गप्प झाले. का? तर या दोन्ही खेळाडूंना एकदा धमक्या आल्या, आणि धमक्या म्हणजे त्यांच्या तान्ह्या मुलींवर बलात्कार करण्याच्या धमक्या. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनीच नव्हे तर जवळपास सर्वांनीच बोलणं बंद केलं, भूमिका घेणं बंद केलं. सयाजी शिंदेंचं काय झालं? एक बाप म्हणून त्यांनी माफी मागितली. यामागे त्यांना त्यांच्या मुलीसाठी असलेली भीतीच कारणीभूत होती. त्यांच्या जागी मी असतो तर कदाचित मीही खचलोच असतो. या लोकांना त्यांच्या भूमिकांसाठी त्यांच्या मुलींचे बलात्कार करण्याची धमकी देणारे कोण लोक होते याचा कधी विचार करून पाहिलाय का तुम्ही? हाथरसमधील घटनेत जेव्हा आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं, बलात्काराचा गुन्हा त्यांच्यावरून काढून टाकण्यात आला, बलात्कार लपवण्यासाठी त्या मुलीचं प्रेत कुटुंबियांच्या हवाली न करता पोलिसांनीच बेवारसपणे त्याची विल्हेवाट लावली. पुण्याच्या पोर्शे प्रकरणात आरोपी हा ज्या राजकीय पक्षांशी, ज्या राजकारण्यांशी संबंधित होता, ते समोर आल्यानंतर कारखाली चिरडली गेलेली मुलगी ही रात्री बाहेर काय करत होती, ती लूज कॅरेक्टरवाली होती, अशा पद्धतीचे विकृत युक्तिवाद सोशल मीडियावर आपण वाचलेलेच आहेत, आपण पाहिलेलेच आहेत. व्हिडिओच्या मध्यावर असताना मी एक अहवाल सांगितला होता की ज्यात आपण पाहिलं होतं की दररोज घडणाऱ्या या प्रकरणात 90% अधिक केसेसमध्ये आरोपी ही पीडित व्यक्तीच्या ओळखीचीच असते. कल्याण तालुक्यातलं मैत्रकुलचं प्रकरण या बाबतीतलं सर्वात बोलकं आणि मला व्यक्तिशः प्रचंड दुःख देणारं प्रकरण आहे. ज्या माणसावर इतका प्रचंड विश्वास टाकला त्यानेच असा काही देखावा उभा करावा, ज्या देखाव्यामागं इतकं काही घडत असावं याचा कधीच साधासा अंदाज देखील आला नाही. ही एक प्रकारची चिटिंग होती जी मनाला कधीच ॲक्सेप्ट होऊ शकणार नाही. मैत्रकुलच्या केसमध्ये खरं खोटं कोर्टात सिद्ध होईलच. मी कोणत्याही गोष्टींचा प्रत्यक्षदर्शी नाही, माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, पण पीडिता खोटं तरी का बोलतील? शासन जी शिक्षा करायची असेल ती निश्चितच त्या प्रकरणात करेल. पण हे उदाहरण पुरेसं बोलकं आहे हे समजायला की आपण ज्यांच्यावर विश्वास टाकतो त्याच जवळच्या व्यक्ती 90% प्रकरणात बलात्कारातले आरोपी असतात. मुली आपल्या घरातच सुरक्षित नाही, मग मुली बाहेर राहिल्याने बलात्कार होतात असं बोलताना जर तुम्हाला कधी कोणी आढळलं ना, त्याला आधी जरूर काउन्सिलिंग करा. जेव्हा केव्हा अशी प्रकरणं घडतात तेव्हा सरकार स्वतःहून कधीच प्रोॲक्टिव्ह भूमिका घेत नाही, ना कोर्ट मोठं ॲक्शन घेत. का? म्हणून कोर्ट, पोलीस आणि प्रशासन, सरकार इतकं नामनिराळं राहण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, माध्यमं जोपर्यंत त्यात काही शॉपिंग व्हॅल्यू जनरेट होत नाही तोपर्यंत बलात्काराची प्रकरणं एका छोट्या कॉलमपुरती बातमी किंवा एका टिकरपुरती बातमी अशी का बनून राहतात? जरी प्रकरणं वर आली तरी सरकारी वकील नेमताना तो सरकारधार्जिना वकीलच नेमण्याची सिलेक्टिव्ह भूमिका सरकार का घेत असतं? बलात्कार झालेल्या पीडिताचा आणि आरोपीचा धर्म आणि त्यांची जात कोणती आहे यावर जाती आणि धार्मिक संघटनेच्या भूमिका वर खाली का होत असतात? इतकं सिलेक्टिव्ह वागण्याचं नावच भारतीय असणं आहे का? बलात्काराच्या प्रकरणात आपल्या विचारधारेचा पक्ष अडकला असेल तर आपण गप्प का बसतो? मी हे प्रश्न स्वतःला विचारतोय. तुम्ही कधीतरी हे प्रश्न एकदा स्वतःला विचारून पहा. तुमचा धर्म कोणताही असेल, तुमचा जात वर्ग कोणताही असेल, पण आधी स्वतःला एक स्त्रीवादी व्यक्ती म्हणून घडवण्याचा प्रयत्न तरी सुरू करून पहा. रामधारी सिंह दिनकर यांची एक कविता आहे ज्यात ते म्हणतात की प्रत्येक जण आधी स्त्रीच असतो, तो जेव्हा त्याच्यातली करुणा त्यागतो तेव्हा तो पुरुष बनतो. करुणा त्यागलेले पुरुष बनणं हेच अपेक्षित होतं का आपल्याला? नाही ना. स्त्रीवाद म्हणजे स्त्री पुरुष समानता नाही, स्त्रीवाद म्हणजे मानवतावाद आणि समतावाद. पुन्हा लक्षात घ्या, स्त्रीवाद म्हणजे मानवतावाद, स्त्रीवाद म्हणजे समतावाद. हे ज्या दिवशी आपल्याला उमजेल, कळेल, आपल्या वागण्यात आणि आपल्या जगण्यात भिनेल त्या दिवशी पुन्हा बलात्कार होणार नाही. धन्यवाद मित्रहो, मी इथेच थांबतो. आशा आहे की तुम्हाला हे वार्तांकन आवडलं असेल. जर आवडलं असेल तर व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासह. बाय.